मी तू घरून जाऊन घरी चालला का? आज मला सुट्टी. तुला सुट्टी आहे का? हा म्हणलं मला तर काही टाइमपास तू घरून जाऊन हायला बरं झालं तुला सुट्टी तर भेटली. माझं एक काम आहे राव. काय. मला कंपनीने मीटिंग लावलेली आहे हा हा मग आणि मला मीटिंगला बाहेर जायचंय. एक काम करतो का? काय हे एवढं पैसे आहेत ना, माझ्या बायकोला पैसे दे, कारण तिला पण घरी खर्चायला पैसे नाहीत रे. मला तरी उतरायला लागेल रे बा. यार जा माझ्यासाठी जा यार. किती 50 आहे ना? 50 आहेत. अरे मग तू तू काय जाणार म्हणजे तिला सांगतो. मी उद्या संध्याकाळी येणार आहे बघ. हा का मग एवढं अर्जंट आहे का? तू आता दिले असते इथे. अरे नाही ना, कसं आहे मला मुंबईला एकतर जाणं भाग आहे आता हा हा आणि मीटिंग आहे तिथं. आज मला काय जातं मला कुठं आज रात्री मीटिंग आहे. उद्या दिवसभर ती कामं सगळी फाईल बिल करायची. फाईलची कामं सगळी झाली की उद्या संध्याकाळी येऊन जाईन घरी मी. चल हा जात मग जात काय हा जोडदाराचं काम नाही ऐकायचं मग काम कोणतं ऐकायचं. हा याला म्हणतात जोडीदार. हा? बरं येऊ का? अरे तुझ्या लग्नात मी लय उड्या हाणले हा हा तू हा नाही नाही माझं लक्ष होतं बरं का तुझ्या. होय ना त्या मंडळामुळे तुला दिसत नव्हतं कोण कोण नाचतोय. हा. मी मुद्दाम त्या पुढे असं असं नाही का नाचत होतं म्हणलं तू माझं शिट्ट्या वाजवत होता नाही का? हा, शिट्ट्या बरोबर, वाजवणार बरोबर. मीच. काय त्या लग्नाच्या गडबडीत लक्षच नाही रे माझं. तू बायकोच्या नादामध्ये ना दंग होऊन गेला दंग. आता लग्नात बायकोच्या नादात नाही तर कोणाच्या नादात राहणार. लग्नाला भारी केलं. लग्न कसं झालं पण आपलं? ते आमटी थोडी फिकाट झालती नाही लग्न काय खोलं नाही झालं. हा का? आमटी थोडी फिकी झालती नाही तर. नाही मी माझ्या पोराच्या बारशाला आहे ना, हा याला गावात नाद नाही करणार असं जेवण घालणार आहे मी. तुझ्या परजा बारशात आहे ना हा मी पाळणार आहे पाळणा एक काय म्हणतो? पाळणा हा का? चांदीचा पाळणा आणणार आहे direct. बर 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 बरं जातो मी, मीटिंग आहे महत्वाची. येऊ का मग मी? हा ये मी जातो मग. हा हा आता येईन गाडी मी. गंगारामच्या घरी येते का? हो काय हो? गंगारामच्या घरी येते. नाही गंगारामचं घरी आहे. काय काम आहे काय नाही तो आहे ना आपल्या कंपनीमध्ये कामाला आहे ना. तुमच्याकडे का? तुम्ही कोण आहे त्या कंपनी? मॅनेजर आहे. मॅनेजर या ना, बसा ना. हे खाली आता खुर्च्या तर नाही नाही घरात. बरं 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 राम दे. मला फिरते कुठे जायचं ते फिरते. खुर्च्या नाही माझ्या घरात, टेबल आहे. नाही नाही करा बसते बसते 2 शब्द बोलतो ना जातो. पाणी बिंदू का तुम्हाला? काही नाही आम्ही साधं पाणी किती नाही काय 150 रुपयाची बिस्तरी पितो असं. दुकानातून घेऊन येऊ का तुम्हाला पाणी? नाही नाही ते 20 रुपयावर नाही पिता. नाही का? मोठी बिस्तरी लागते आम्हाला. बिस्तरी छोटी पण 80 रुपये एवढीच बिस्तरी. आम्ही एवढे पैशावाले नाही, पण आता कसं ते कामाला जातात तुमच्या कंपनीत. हा घेतलं 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 ना? घेतलं कंपनी ओढून घेतलं जाऊ दे गरीब आहे. हा गरीब आहे म्हणलं. आणाले गरीब आहे. त्यांच्या पगारात आहे ना घर नाही चालत. नाही काय काहीच घरच चालते, लोकांचं देणं आणि घेणं नाही तेच आता होतं. जाऊ दे महिना 2 महिने त्याला देतो वाढून पगारदार. तुम्ही त्यांच्या कंपनीत पहिल्यापासून आहे ना? मॅनेजर आहे सुपरवायझर म्हणून काम करतो. थोडं मायनावराचं कारण काहीतरी. नाही करतो त्याला ओढतो ना वर. म्हणजे कसं आहे हवा, त्यांच्यावर घर चालतं. मी काय कुठं जात नाही, ते मला आहे ना जाऊन नाही देत. त्यांचं तुझं राहणं काय, वागणं काय, बोलणं काय. मला कळतं परिस्थिती कळते प्रत्येकाची परिस्थिती कळते. मी लय लोकांना सहकार्य केलं. हा नाही, मग थोडं आम्हाला हे करा ना. ते करू आता त्याला दुपटीनं पेमेंट वाढतो पुढच्या कितीतरी महिन्यात. वाढेल. आता तर 20च आहे. हा? आता 20,000 पगार आहे. पुढच्या महिन्यात त्याला आहे ना 40 करतो, त्या पुढच्या महिन्यात 60 करतो. बस एवढं लगेच वाढेल आपलं का? आता ते सगळं ना. बरं झालं. तुम्हाला थम्सअप बिम्सअप आणते ना? नाही थम्सअप पण पेत माझा नाही पेत. माझं तर मला जमतच नाही. दुकान मी आहे ना दुसऱ्याचा पेतो पण माझा नाही पेत. दुसऱ्याचं काय? तिकडे ती कंपनी तिकडे कसा माझा. हा तुमच्या कंपनी माझा बोलतो. हा तिकडे ना दुसऱ्याचा पेत. पण तुम्ही आमच्याकडे अचानक कसे काय आले? मी दुसऱ्याचा पेतो पण माझा नाही पेत. नाही का? हा बरं. तुम्ही आमच्याकडे कसे काय आले अचानक? काही नाही चाललं म्हणलं पावा करायची परिस्थिती कशी काय नाही नाही गरीब, भाड्याचं घर आहे. त्याला पेमेंट वाढून द्या म्हणलं तर हा ना, थोडं पेमेंट नाही वाढवा आणि थोडं बघ घर पण कसं आहे, सामान बिमान काही नाही. आताच आम्ही राहायला आलो. त्याला 60,000 रुपये पेमेंट 60,000 पेमेंट केलं ना तुला बंगल्याचं काम करून टाकलं की थोडी फार मदत करून टाकीन मी. तुमची इतके उपकार होते ना, असं वाटतं पाय धरावा. बरं मला काय करायचं पैशाचं. का बरं तुमच्याकडे बायको पण? लग्न करणं लग्न नाही होईल का? नाही लग्न करणं करायचं नाही आपलं. एवढं वय झालं लग्न नाही करायचं? नाही आपण लग्नाचा विषय नाही बोलायचं. मग काय करायचं एवढं वर्ष? 3.25 लाख रुपये पेमेंट आपल्याला महिन्याला. एवढा पेमेंट काय करते मग? कोणाला देते? काय असं भारी वाटलं तुमच्या. मजा आजा करायची व्हायची. मजा म्हणजे हा महिना भरला का ही महिन्याला फिरा तुम्ही या देशाच्या त्या देशाला पैसे संपले का मग येतो. मी म्हणून एकटेच फिरते का? बायको नाही तर पोरं बिरं काहीच नाही. मागच्या वर्षी महिन्याने फिरलो ना आम्हाला एक नवीन पद्धत केली. काय? चांगली बाई जर दिसली ना तिचे पैसे उधळायचे. चांगली बाई दिसल्यावर का? हा पैसे उधळायचे तिथं. हा का? आता मागच्या महिन्यात आहे ना एका बावर 1 लाख रुपये उधळून टाकले डायरेक्ट.
कुठली बाई? ती कुठे होती? कर्नाटक मध्ये होती. हा का? मला इच्छा आहे विमानात फिरायची. नाही नाही, हे महिन्यामध्ये तुला चक्कर येते सवय नाही. मला काय माहिती का, पगार झाला का मग मी 8 दिवस सुट्टी टाकतो. तेवढे 3 लाख 3.25 लाख 3 लाख संपतो ना, असे पैसे उधळीत राहतो. कोण पैसे उधळायचे यायचं. तुम्हाला एक बोलू का? तुम्ही तो पैसा लोकांना उधारता ना, थोडा मलाही देत जा. म्हणजे देत नाही हातात, उधळून देतो उधळून. मग माझ्यावर उधारा ना, म्हणजे मी तुमच्या सोबत येईल विमानात फिरायला. चालेल त्याला, तुम्ही विचार राजकीयावर उधळायचे तर आता उधळायचे. पैशाला खूप वाटायचं हे लगेच उधळायला सुरुवात. हा का? मग आपण तो गेलो असतो विमानाने. नाही उधळायचं असतं तर मग आता मग घर लावून उधळायला लागतो. घर लावून घर लावून उधारते का? पण मग इथं नको ना उधारायला. नाही मग किती उधळायचे वाटत तुम्हाला तेवढे पैसे पाहिलेच नाही ना कधी मी. तुझ्या साडीच्या मॉलाचे वजन एवढे पैसे उधळून टाकतो. हा का? मग एक काम करा, तुम्हाला अशी बायको नाही मग माझ्याकडेच येत जा. मी त्यार पैसे उधळले, मला काय मला दुसरे का उधळायचे, याचं उलटो याचं उधळायचे. नका सांगू. त्याला काय माहिती, मी तो पैसे कोण त्याला माहिती हा पैसे बाहेर उधळायचे ना. माझ्यावर उधाळे असं कोणता नवरा सहन करीन पैसे उधाळे बायको. पण काय करू 3 लाख रुपये महिन्याला काय करणार? वरच्या 25,000 तर मला ते खाणं बरं, आम्हाला कंपनीत खाणे पिणे यायपी खाणे आम्हाला डायरेक्ट. हा तुम्ही आता एवढे मोठे साहेब येतील जावा तेवढं 700-800 रुपयाची एक थाळी. बापरे. पण तेवढं माझा येतो, माझा नाही पेत मी तुझा पेतो. माझा म्हणजे कंपनी काही समजलं नाही मला, माझा तुझा. अगं तुला सोडी नाव माहिती नाही का? सोडी काय करावं सोड राहते. आमची एवढी ऐपत आहे का आम्ही सोडा पिऊ? एवढी ऐपत आहे का आम्ही? जिरा राईस माझा. आम्ही घरात राशीचे तांदूळ खातो, कोरा चहा पितो. एक टाइम पितो, 2 टाइम ची वाशात नाही ठेवत. असे आणले मी काय होतो, मला जायला टाइम झालाय. उद्या जास्त पैसे चालले तर मग मला मोर झाला टाइम झाला. नाही चला ना उधळ लगेच. हा हे आमचं गरीबाचं घर आहे. थोडं लवकर उधाळ बरं का, म्हणजे मानव येईल ना. नाही कपडे काढून उधळायचं असं नाही. कपडे काढायचे का? मग कपडे काढून उधळायला लागेल. लोकांनी पण का? मग कपडे काढून उधळायला लागेल. आता कपडे कसं काढावं पण मानव येईल ना वेळेवर. थोडं नाचू का मी? हा म्हणजे पैसे उधाळ. थोडं नाचताना खोलून उधाळायचे होते ना. खोला ते पैसे. बरं येऊ का मग आता? या थोडं जपून जा बर का. नाही काय नाही. या बर का परत या. हो पैसे दिले मला. मी काय करते, गंग्याला सांगतच नाही मला एवढे पैसे दिलेले. हा ना, गंग्या पाहिजे तर लगेच घेईल. गंग्याला फक्त सांगते 500 रुपये मी जमा केलेले, ते 500 रुपये माझ्याकडे ठेवायला किराणाला देते. लय भारी माणूस भेटला पण मला. बरं आता रोज आहे भेटायला माणूस कोणीतरी, पैसा आहे आपल्याकडं. चला आवर गंग्या आल्यावर पाहू. बाई मला सीमा नव्हती वाटली बाई अशी. बाई नवरा राब कष्ट करतो दिवसभर, आणि ही बाई दुसऱ्या माणसा संग नाचू राहिली, गाणं म्हणून राहिली. आजूबाजूचे लोक काय म्हणतील बाई. झालं का जेवण वगैरे? बाई भाऊची तुमचीच वाट बघत होते हो मी. माझी मग काय झालं? अहो 1 तासापासून बसले तुमच्या रस्त्याला. काय भाऊजी अडचण आहे आता बाई काय सांगू भाऊजी, लय वाईट पाहिलं मी तुमच्या घरात. माझ्या घरात? तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिले भाऊजी. वहिनी तुम्हाला काय म्हणायचं नीट सांगा बरं. अहो काय सांगू, कोणचा काळा माणूस आला होता म्हणी तुमच्या घरात. माझ्या घरात? हा, आणि सीमा तुमची बायको सीमा काय केलं तिनं? ती त्याच्या संग नाचत होती, गाणं म्हणत होती, त्याचं कोट काढून उधळत होती. हा का? बाई मला वाटलं नव्हतं भाऊजी तुमची बायको अशी आहे. कपडे बी काढले त्या माणसाचे. सीमान मग मी म्हटलं लय चांगली आहे, तुम्ही एवढे जीव लावता, कष्ट करता, आणि तिने बघा ना कसं केलं भाऊजी. मी रात्र दिवस कष्ट करतोय, तिच्यासाठीच कष्ट करतोय, ही अशी वागते. मी म्हणत होते रंगरूपाला पाहू नका भाऊजी, कष्टाची बायको आणा, काळी असली तरी चालतं. तुम्ही रंगरूपाला पाहून तिला आणलं, आणि ती बघा कसं करू राहिली.
आईला माझीच चूक झाली. घरी आहे का आता ती? आता तुम्हीच पाकुडे काय. नाही बरं झालं मला सांगितलं तुम्ही. आता आहे ना तिचं तर काय घरीच जातो पाहिलं. पण लक्ष द्या ना का बायकोकडं. तरी रंगरूपात नव्हता गुणात नव्हता. एवढी चांगली बायको आणली ह्याला कुणी दिली काय माहिती. जाऊ दे बाई माझं सांगायचं काम केलं मी. कोण आलं होतं घरात? हा? आणि दरवाजा लावून बसली. अय सीमा काय हो? कोण आहे? कोण आहे? आवाज वाढका ना का तुला? तुम्ही आज लवकर आले किती वाजले? आताशी 1 वाजला. लवकर आलं काय? हा काय झालं आज लवकर आले? काय नाही आलं. झाली सुट्टी माझी. मला हिरो का थोडं चहा आणू का? चहा नको. येऊन लागत हो. बरं तुम्ही बाहेर ठेवून बस. मी काय म्हणतोय ते सिरपान तुला का 50,000 रुपये दिले का? कोण शिरप्या? अगं ते माझ्या बरोबर कंपनीत कामाला आहे तो काळा. काळा माणूस का? हा तुम्ही कशाला पैसे दिले होते? अगं मला आहे ना कंपनी नाही ना मुंबईला पाठवलं होतं ऑफिसच्या मिटिंगला. हा त्याच्यामुळे आहे ना मला वेळ नव्हता घरी येऊन तुला पैसे द्यायला. तर मी त्याच्या पैसे 50,000 रुपये दिले होते. त्याचं नाव काय? शिरपा. शिरप्या का? हा कसा दिसायचा तो? अगं काळा पांढरे कपडे वगैरे घालतो नाही का? अं, हा अगं दिला का नाही? आला होता पांढऱ्या कपड्यावाला बाबा आला होता घरी. आला होता का? हा पैसे दिला का? पैसे दिले ते खिडकीवर. आणू का पैसे? हा पैसे आणते मी. किती दिले? मोजले नाही रबर लावेल तशीच येते. आणते मी पैसे. आण बर. हेच आहे काय आवाज कमी कमी व्हायला लागलाय. आता नवऱ्याला सांगू कसं काय? 50 रुपयाने पैसे तर दिले. 50 रुपयाने मजा मारली. मग ते सांगतच नाही काही. जर ए पैसे हा बंडल मीच दिला होता. तुम्ही दिला होता का? हा 50च्या 200च्या नोटा मिक्स आहेत असे 50,000 रुपये तुला दिले होते मी घरी पाठवून. हा काय झालं काय तोंड पाडायला? काही नाही. त्यांचं नाव नाही माहिती. तुम्हाला आधी फोन करायचा ना. सांगायचं की कोण शिरपत येणारे पैसे देणारे. अगं कंपनीचं ती मीटिंग करू का तुला फोन करत बसू? पण मग एकदा एक शब्द सांगायचा होता ना. मला वेळ नव्हता ना. आता तुला सांगू काय करू? सांगितलं तर नवरा मारील मला. आता सोडून दिलं. सांगतच नाही मनातच ठेवते. काय काय का तोंड पाडलंयस? तेवढे मोठे पैसे दिले ना म्हणून थोडस असं टेन्शन आलं मला. आणि तसं आहे ना तो कंपनीत आमच्या शिपाई आहे. काय? हा ते झाडू बिडू मारतो साफसफाई इकडच्या फायली तिकडं तिकडच्या फायली ते इकडं. त्याचं काम तेवढंच आहे. तो कोण शिरपत शिपाई आहे का? शिपाई आहे ना. शिपाई आहे? खरंच शिपाई का? 10,000 रुपये पगार आहे त्याला. मग तुम्ही पैसे स्वतः घेऊन यायचे आणि त्याच्याकडे कशाला दिले? का बरं? त्याच्याकडे नव्हते द्यायचे ना. अगं ते शिपाई आहे म्हणलं तो काम ऐकणारच ना आमचं. पण आधी सांगायचं शिपाई आहे. आधी सांगायचं म्हणजे शिपाई आहे आपल्या घरी येणार आहे असं. तुला काय तापायला झालं? असे लोक नका पाठवत जाऊ घरात. हा का? मला ऐकायला आलं ते वेगळंच ऐकायला आलं त्याचं काय? काय करत? हा काय घरात कोण माणूस आला होता दुसरा? कोणीच नाही. आज तो माणूस तुमचं काय नाव घेतं शिरप्या. दुसरं कोण नव्हतं आलं? नाही दुसरं आता कोण येणार तुमच्याशिवाय? घरात कुलूप लावून बसलो होते मी. तू नाचत बिचत होती अशी चांगली मस्त पैकी. मी हा मी कधी नाचले? कधी नाचली म्हणजे? मी कधी नाचले? कोण म्हणे नाचले? खरं बोल बरं का? खरंच शपथ द्यावं शपथ. हा जे माणसांनी डोळ्यांनी बघितलं ती येडी आहेत का ग? काय करा आता मी काय कंपनी मध्ये येत नाही आता. का रे काय झालं? नाही रे, आता बंद करता. बंगारचा झाला? हा तिला काय मला परवडत नाही. गाडी लयच बारी घेतली रे शिरपा. हा बरी म्हणते ते काय कटपाटामध्ये. तुम्ही दोघं बोला मी येते घरात. येऊ का? हा आता सांग मला ते येणार नाही मला कंपनी आता. हायला बरोबर आहे तुझं 10,000 काय मागताय तवा? तुम्हाला चहा आणते मी. थोडं शांत बस. चहा आणते मी थोडासा. छान ते का? थोडस आज डोकं दुखते माझं ना. आराम नाही झाला. हा का? चहा आणते मी. बरं हे पैसे ठेव कपाटात ठेव पैसे. हा हे भंगारवाला होता तो. आत्ता पाहिलं मी त्याला. तो भंगारवाला आहे. आणि तो आला त्याने आता चान्स मारला माझ्यावरून. नको ते केलं. डान्सही केला. माझ्या नवऱ्याला सांगितलं कोणी काय माहिती. आता माझ्या नवऱ्याला जर सांगितलं तर माझ्या नवरा मला कुटल. त्याला सांगावंच नाही लागणार.
थोडं दपकूनच राहते. पण आता हा काय वॉचमॅन होता का नेमकी, काय होतं आता, याची ड्युटी बदलली. जाऊ दे, आता नवऱ्याला सांगत नाही, पैसे कपाटात ठेवून देते आणि आहे ते विसरूनच जाते. ए सीमा, काय हो? ऐक ना, काय? ते चहा तूच पिऊन घे. मला ऑफिस मधून साहेबांचा फोन आलाय, अर्जंट बोलवलंय ऑफिसला. साहेबांचा का? हा. हा, बरं जाम. मी येतो, मग मी डायरेक्ट जेवायला येतो. हा, मी थोडी झोपते, तब्येत बरं नाही आज. बर, झोप झोप. हा.